हाय हॅलो नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? स्वस्थ राहा, मस्त राहा आणि नामस्मरण करत राहा. आता आज व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला म्हणजे मला हे सांगायचं आहे की मागे जो मी व्हिडिओ बनवला होता, फसवेगिरीपासून सावध राहा, स्वामींच्या नावाने जे काही फसवेगिरी होते त्याच्यापासून सावध राहा, असा एक व्हिडिओ बनवला होता. तर त्याच्यावर बरेच लोकांनी म्हणजे मला लाईक केलं आहे आणि त्याच्यावर मला बरेच लोकांनी लाईक केलं आहे आणि बरेच लोकांनी कमेंट करून पण काय काय हे सांगितलं, त्यांचं जे काय त्यांच्या मनात आहे ते त्यांनी सांगितलं. त्याच्यातलेच एक कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते. म्हणजे ही का मी सांगते की हे बघा, हे काही जणांना कळतं पण काही लोक वावत जातात, त्यांना समजत नाही आणि त्यांना वाटतं खरंच असं झालं तर माझ्याकडे खूप पैसा येईल किंवा माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर तसं होत नाही. ती कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते, मला ती खूप आवडली. त्यांनी म्हटलं आहे ह्याच्यामध्ये, खरं आहे ताई, स्वामींच्या नावाचा सध्या बाजार चालू आहे, पण ह्या गोष्टीला सर्वस्वी लोक जबाबदार आहेत. त्यांना कमी कष्टात भाग्योदय हवा आहे, जे की अशक्य आहे. पण ह्याच गोष्टीचा फायदा ज्यांनी म्हणजे बाजार मांडलाय आपण म्हणतो, ते लोक ह्याच गोष्टीचा फायदा घेतात आणि लोक बुद्धी अक्षरशः गहाण ठेवून तिथे जातात. म्हणजे त्यांची बुद्धी चालेनाशी होते, ते तिथे जातात आणि ते सांगतील ते करतात. मग ते खरं आहे का खोटं आहे का काही पडतात नाही. त्यांना एवढंच समजतं की मी हे केलं की मला पैसा मिळेल. असंख्य लोक आहेत दुकान टाकून बसलेले, स्वामी त्यांना सुबुद्धी देवो असं त्यांचं म्हणणं आहे की स्वामीनीच त्यांना आता त्या लोकांना सुबुद्धी देवो. हे बघा, आता ह्यांचं म्हणणं खरंच म्हणजे खूप पटलंय मला. हे बघा, अजून एक कमेंट आलेली आहे. त्याच्यावर हे म्हटलंय त्यांनी की यूट्यूबवर तर ह्याचा सगळ्यांचा स्वामींच्या नावाने बाजार मांडला आहे. काही लोक आवडीने त्यांचे व्हिडिओ बघतात. हे करा असे होईल, ते करा असे होईल, तसे होईल, लाखो नाही तर करोडो कमवाल. पैसा सांभाळू शकणार नाही एवढा पैसा तुमच्याकडे येईल असे काही नाही. अनेक आरे पण कष्टाशिवाय पर्याय नाही. पण त्यात यूट्यूबची काही चूक नाही, व्हिडिओ बघणाऱ्यांचीच आहे. त्यांना म्हणजे व्हिडिओ बघायला हरकत नाही, बघणाऱ्यांची चूक आहे. म्हणजे त्यांची व्हिडिओ बघा, पण काय करायचं हे तुम्हाला देवानी सतत विवेक बुद्धी दिलेली आहे प्रत्येकाला. तर प्रत्येकाने ठरवा की काय करायचं. आणि तुम्ही जरी गेलात अशा लोकांकडे तर कुठपर्यंत तुम्ही हे करणार की एक तर पहिल्या म्हणजे त्यांच्या फिया भरपूर असतात आणि ऑनलाईन सगळं असतं. ऑनलाईन पहिले तुम्हाला पैसे भरावे लागतात, त्याशिवाय तुम्हाला नंबर मिळत नाही. आणि तिथे गेल्यावर तुमच्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला समाधानकारक मिळाली नाही किंवा तुमचा जो प्रश्न असेल तो जर सुटला नाही तर ते पैसे तुमचे पाण्यात गेले. आणि दुसरं हे आहे की असं करा तसं करा, हे करा ते करा, इथे लवंगा ठेवा किंवा हे आहे अमावस्या आहे, अमावस्याला करा, पौर्णिमेला करा. असं काहीही होत नाही. हे मी मागे पण सांगितलं आहे आणि आत्ताही तेच सांगते की ह्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका तुम्ही. तुम्हाला कष्टाशिवाय काही पर्याय नाही. एक लक्षात घ्या, एखाद्या माणसाला कमी कष्टात भरपूर मिळू शकतं आणि त्याच्याच विरुद्ध दुसऱ्या माणसाला खूप कष्ट केले तरी थोडंफार मिळतं. ज्याच्या त्याच्या प्रारब्धात जे आहे ते त्यांना मिळतं. कोणीही नशिबापेक्षा जास्त आणि नशिबाच्या आधी कधीही मिळत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. तरी माणसांना पैशाचा एवढे हव्यास असते ना. हां, तुम्ही कष्ट करा, असं नाही आहे की तुम्हाला पैसा मिळू दे नको असं नाही आहे. तुम्ही कष्ट करा, तुम्ही जे काही काम करता त्याच्यात मन लावून करा, तुम्ही खूप त्याच्यात पुढे जायचा प्रयत्न करा आणि त्याच्याविषयी जर तुम्हाला काही शिक्षण घ्यायचं असेल तर ते करा. आणि तुम्ही स्वामींना किंवा तुमचे जे गुरु आहेत किंवा तुमचे जे दैवत आहे, आराध्य दैवत आहे, कुलदैवत आहे, त्यांना प्रार्थना करा
की मी मनापासून कष्ट करते किंवा करतोय, तर मला ह्याच्यामध्ये यश मिळू दे. यश तुम्हाला काही जणांना लगेच मिळेल, काही जणांना हळूहळू मिळेल, पण यश हे नक्की मिळेल. प्रामाणिकपणे काम करा, प्रामाणिकपणे पुढे जा. असं काहीतरी करून तुम्ही करू नका. मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं आहे की सद्गुरू हे म्हणतात की तुम्ही शॉर्टकट मारू नका. शॉर्टकट मारल्यामुळे तुम्ही लवकर पुढे जाऊ शकत नाही, उलट तुम्ही जास्त मागे येता. त्यामुळे आपल्या प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगून संपवा आणि मग तुम्हाला हळूहळू तुमची प्रगती होईल. असं कधीही होत नाही की तुम्ही सांभाळू शकणार नाही एवढा पैसा येईल तुम्हाला. विचार करा, सतसत विवेक बुद्धी तुमची वापरा आणि विचार करा की एवढा जर पैसा काही अशा गोष्टी करून मिळत असता पैसा, तर मग गरीब हे दिसलेच नसते ना आपल्याला. प्रत्येकाने असंच काहीतरी केलं असतं, ठेवलं असतं, काहीतरी कोणाकडे जाऊन बुवाबाजी करून केलं असतं आणि पैसा कमवला असता आणि तो पैसा म्हणजे त्यांना मिळाला असता ना. मग हे कष्ट करायची, कामं करायची गरजच कशाला आहे. त्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायची आहे की सद्गुरू असं म्हणतात की आपण ज्योतिषांकडे जातो. ज्योतिषांकडे गेल्यावर त्यांच्याकडे आपल्याला मार्ग मिळतो, म्हणजे दिशा मिळते. की आपलं जर काही आपण खूप कष्ट करतोय पण आपलं काही ते सक्सेस होत नसेल, तर आपण तिकडे जातो आणि त्यांना विचारतो आणि ती एक दिशा मिळते. पण तुम्ही पूर्ण आहारी जाऊ नका. ते जितकं सांगतील ना, म्हणजे त्यांनी सांगितलं की अमुक खडा करा, तमुक खडा करा, तुम्ही हा होम करा किंवा काय करा, असं जर ते जेव्हा सांगतात ना, त्यावेळेला एक लक्षात घ्या की असं करून काही तुमचा जर आता काही पत्रिकेतल्या अडचणी असतील तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. पण असं खूप आहारी जाऊ नका त्याच्या. तुम्हाला जेवढं पटतंय मनाला, जिथपर्यंत पटतंय तिथपर्यंतच करा. खूप तुम्ही असं त्याच्या अगदी आहारी गेलात तर तुम्हाला नंतर तुम्हालाच पश्चाताप होईल. म्हणजे जे काय आहे ते पण तुम्ही गमावून बसाल. त्यामुळे आणि अशा गोष्टीतनं माणूस गुरफटत जातो. सध्या आत्ता काय चाललं आहे हे सगळ्यांना माहिती आहे की मला माझ्या नोकरीमध्ये हे मला बढती मिळू दे, ते होऊ दे, म्हणून लोकांनी किती काय काय केलं आहे. आणि ते आता आपल्या टी व्हीवर आणि हे बातम्यांमध्ये आपण बघतच असतो, त्याविषयी मी काही बोलत नाही. पण हे सगळी फसवेगिरी असते आणि ह्याच्यामध्ये ना काही लोक ना असं तुम्हाला हे करून टाकतात की म्हणजे तुमची बुद्धी आपोआप तशी होते, म्हणजे देण्याची. कळलं ना. एक गोष्ट सांगते ह्याच्यावर. माझी एक मैत्रीण होती, तिला अशा खूप अडचणी होत्या आणि तिला कसं बाहेर पडायचं हे समजत नव्हतं. तर एकदा तिच्याकडे सकाळी ते हे येतात ना, काय म्हणतात ते, सकाळच्या वेळेला गाणं म्हणायला येतात. तर असे ते प्रत्येक ठिकाणी येतच असतात आणि कोण माणूस दिसला बाहेर की त्यांना ते लगेच भविष्य सांगायला सुरुवात करतात. तर त्यांनी तिला सांगितलं, म्हणजे असं त्यांचं जे ठराविक वाक्य असतात ते बोलतात, सांगितलं असं असं आहे, तसं आहे, तसं आहे. आणि तिला काही गोष्टी त्या एकदम त्यातल्या पटल्या. तर तिने मग त्यांना हे घेतला, म्हणजे बोलवलं घरी. आणि काय झालं माहीत नाही. त्यांनी सांगितलं की बघा तुम्हाला जर ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर मी आता जाणार आहे तिकडे, तर तिकडे तुमच्या नावाने मला पूजा करायला लागेल, होम करायला लागेल मोठा, आणि त्याला भरपूर खर्च आहे. त्यांनी सांगितलं 11,000 ह्याचा खर्च आहे. पण तिच्याकडे एवढे पैसे नव्हते. आणि तिला त्यांनी काय केलं, म्हणजे डोळ्यात बघून केलं का काय केलं, खायला तर काही दिलं नाही. पण ती अचानक म्हणजे तिच्याजवळ 5,000 होते, तिने 5,000 त्यांना देऊन टाकले आणि सांगितलं की तुम्ही हे करा, माझ्याकडे आता एवढेच पैसे आहेत तर तुम्ही हे करा. आणि सगळं हे तो म्हणाला ठीक आहे मी करतो आणि तुम्हाला प्रसाद घेऊन येतो. तो गेला माणूस, तो नंतर आला नाही, तिला दिसलाही नाही. प्रसाद काय त्यांनी काहीच केलं नसेल. तर म्हणजे तिच्याकडे जे काय होतं ते पण पैसे गेले. आणि शेवटी मग तिला मी हेच म्हटलं की आता जे झालं ते सोडून दे, पण ह्याच्या पुढे शहाणी हो, की असं काही करू नकोस. म्हणून सांगितलं ज्योतिषांकडे गेलात ना तर ज्योतिषांकडे सुद्धा तुम्हाला
मार्ग मिळेपर्यंत, म्हणजे तुम्हाला एक कुठच्या मार्गाने जायचं, काय करायचं हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही जायला हरकत नाही. शेवटी हे एक शास्त्र असतं ना. आता ह्याच्यात सुद्धा तुम्हाला सांगते, दोघी मैत्रिणी होत्या. त्यातली एक गेली, तर तिला त्यांनी ज्योतिषांनी सांगितलं, म्हणजे माझ्याकडेच येत होती ती पार्लरच्या कोर्ससाठी, तर ती माझी स्टुडंट होती. तर तिला त्यांनी सांगितलं, तिने पार्लरचा कोर्स केला होता आणि तिला पार्लर टाकायचं होतं आणि त्यांचे ते म्हणजे पहिल्यापासून त्यांच्याकडे ते पत्रिका दाखवायला जायचे. तर ती सहज गेली पत्रिका दाखवायला आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, पार्लर तू टाकू नको, पार्लरच्या ह्याच्यात तुला यश नाही, पुढच्या ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत, म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत तुला जॉब लागणार आहे आणि चांगला लागणार आहे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, काहीही तिने म्हणजे तिच्या मनात नव्हतं, कुठेही इंटरव्ह्यू दिला नव्हता, कुठेही तिने हे केलं नव्हतं, तरी तिला अचानक सगळं घडलं आणि तिला टाटा मोटर्समध्ये तिला जॉब लागला. आणि म्हणजे इतकं सगळं तंतोतंत खरं जमलं. आणि त्याच्यानंतर तिच्यासोबत जी होती ना, तर तिला त्यांनी सांगितलं की तुझ्या मिस्टरांचं म्हणे खूप चांगलं हे आहे, त्यांना फक्त म्हणे गुरुचा खडा घालायला पाहिजे हातामध्ये, आणि मी तुम्हाला लिहून देतो. आणि त्यांनी अगदी एका कागदावर लिहून दिलं त्या ज्योतिषांनी की हे बघा, 90 दिवसामध्ये तुमची एवढी प्रगती होईल की तुम्ही मला स्वतः रायटिंगमध्ये तुमचं जे काय हे आहे ते मला द्या, म्हणजे माझ्याजवळ मला ठेवायचा आहे, तर तुम्ही द्या. आणि तुम्हाला फक्त हा खडा जो आहे गुरुचा, तो तुम्ही पुष्कराज आहे तो तुम्ही घाला. तर आणि तो चांदीमध्ये घालायचा नाही, तो सोन्यामध्येच घालायचा. तर तिला प्रॉब्लेम होता त्यावेळेला, तिला थोडी अडचण होती. तिच्याकडे पटकन सोन्याचं अंगठी, म्हणजे पुष्कराज एक तर महाग असतो, त्यांनी असं किती किती ह्याचा ग्रॅमचा वगैरे असेल ते सांगितलं होतं. तर आणि त्याच्यावर अभिषेक करायचा होता. तर तिच्याकडे त्यावेळेला सोन्यासाठी म्हणजे अर्धा तोळा तरी सोना पाहिजे अंगठीसाठी, म्हणून पैसे नव्हते. तर तिने काय केलं, तिची बांगडी होती ना सोन्याची, ती मोडली आणि तिने तिच्या मिस्टरांना अंगठी केली की चला बाबा, आता हे आपलं चांगलं झालं, ते फॉरेनला जाणार आहेत, त्यांचं सगळं चांगलं होणार आहे, त्यांना म्हणजे जॉबमध्ये पण तिथूनच कंपनीतनं पाठवणार आहे वगैरे, इतपत सगळं सांगितलं होतं. आणि झालं. मग ती एक एक दिवस तिने अंगठी केली, ते अभिषेक केला त्यांनी सांगितला त्याप्रमाणे, आणि ती अंगठी ज्या वेळेला सांगितली, म्हणजे ते टायमिंग दिला होता, ह्या वेळेपासून ह्या वेळेपर्यंत त्यांनी ती बोटात घालायची, सगळं व्यवस्थित केलं. आणि असे 1 दिवस 2 दिवस झाले, ती वाट बघते. ती 90 दिवसाचा पिरियड दिला होता. 1 महिना गेला, 2 महिने गेले, ती नाही आता काहीतरी होईल, नाही आता काहीतरी होईल. 90, 80, 85 दिवस झाले, अगदी 89वा दिवस आला आणि तरी तिला वाटलं नाही 1 दिवसात काहीतरी होईल, एवढं त्यांनी सांगितलं आहे. कारण दुसरीचं बरोबर तंतोतंत खरं ठरलेलं ना. तर ती नाही, 90 दिवस झाले, काही झालं नाही. नंतर तिने फोन केला, तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. आणि तिथे जाऊन तरी ती काय करणार होती ना, म्हणजे आता ह्याच्यात भांडू शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही. उद्या त्यांनी ॲक्च्युली त्यांच्या रायटिंगमध्ये दिलं होतं की हे 90 दिवसात होईल म्हणून. तर पण आता हे सगळं म्हणजे एक तर तिला मनस्ताप झाला आणि त्याच्यानंतर हे सगळं करायचं म्हटल्यावर अजून मनस्ताप होईल, म्हणून मग तो विषय तिथेच तिने सोडून दिला. पण मला हेच सांगायचं आहे की जर तुमची पत्रिका बरोबर असेल, तुमची वेळ बरोबर असेल, कारण ज्योतिषातलं अगदी मी पूर्ण नाही, पण मला एवढं तरी माहिती आहे, कारण आमच्या घरात माझे मामा वगैरे पण बघायचे पत्रिका. तर तुमची वेळ जर पूर्ण असेल, म्हणजे व्यवस्थित असेल, अगदी तंतोतंत म्हणजे वेळ असायला पाहिजे, अगदी मिनिट सेकंद सगळं बघून जर तुमची वेळ व्यवस्थित असेल, तर तुमची पत्रिका बरोबर असते. आणि तुमची पत्रिका बरोबर असेल तर तुमचं पुढचं भविष्य ते सांगू शकतात, म्हणजे ज्यांनी अभ्यास केला आहे ते. म्हणजे त्यांचं, मी असं म्हणत नाही की जे कोणी ज्योतिष म्हणजे पत्रिका बघणारे असतील ते खोटे असतील, असं म्हणत नाही. त्यांना त्यावेळेला जे पत्रिकेत दिसलं ग्रहांवरनं, त्यांनी जे काय मांडलं आणि तो काय त्यांचा अभ्यास करून सांगितलं, ते खरं पण असेल. पण त्यांची पत्रिका जर चुकीची असेल तर ते काय करणार, असंही असतं ना. त्यामुळे एक लक्षात ठेवा, एक मार्ग मिळेल, म्हणजे आपल्याला एक दिशा मिळेल, एवढं तुम्ही हे करा. पण त्याच्यात वाहून घेऊ नका स्वतःला. आणि असं करू नका की आता मला 90 दिवसात मला हे सगळं मिळणार आहे आणि मला माझ्या मिस्टरांना आता फॉरेनला जायला मिळणार आहे, किंवा फॉरेनची ट्रीप
त्यांना मिळणार आहे. मग तिथे गेल्यावर काय माझ्याकडे पैसाच पैसा येणार आहे. म्हणजे शेवटी आपण कशासाठी करतो? पैशासाठी करतो. मग मेहनत करा, त्याच्यातनं मेहनतीतनं तुम्हाला जे मिळेल ना ते तुम्हाला खूप छान प्रकारे मनाला आनंद देतो, आपल्या कुटुंबाला आनंद देतो. त्यामुळे हे एक मला सांगायचं होतं. आणि जे स्वामींचं मला जे कमेंटमध्ये ज्यांनी दोघांनी हे सांगितलं होतं, जे ते बरोबर आहे त्यांचं, की आपणच ह्या गोष्टीला बढावा देतो. त्या जे सांगणारे सांगतात, करणारे करतात, पण त्यांना तुम्ही कितपत त्यांच्या आहारी जायचं हे तुम्ही तुमच्या मनाला म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यातनं तुम्ही फसलात किंवा त्याच्यात तुमचं जर ज्योतिषाकडे पण गेल्यावर तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. पूर्ण त्याच्यावर अवलंबून राहू नका. तुमची हे चालू ठेवा. देवाला नमस्कार करा, नामस्मरण करा, स्वामींना नमस्कार करा आणि सांगा की मी जे हे करते किंवा करतोय प्रयत्न किंवा माझे जे कष्ट आहेत त्या कष्टाला यश मिळू दे आणि कष्ट करायची मला चांगली बुद्धी मिळू दे असं तुम्ही सांगा. तुम्हाला निश्चितच तुमच्या प्रारब्धाप्रमाणे थोडं उशिरा का होईना पण तुम्हाला यश हे नक्की मिळेल. प्रत्येकाच्या प्रारब्धात जे जे लिहिलेलं असतं ते ते घडतं. एखाद्या माणसाला पटकन मिळतं, एखाद्या माणसाला खूप उशीर लागतो. पण खूप उशीर लागला म्हणून त्यांनी आडमार्गाने शॉर्टकटनी जायचं नाही, हे माझ्या सद्गुरूंनी पण सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला पटतंय का? आणि प्रत्येकाने स्वतःशी ठरवा की मी असं म्हणजे ह्या भूलथापीला बळी पडणार नाही. मी असं पटकन पैसे मिळवण्याच्या मार्गात जाणार नाही. मी कष्ट करीन आणि माझ्या कष्टाला यश मिळू दे हे मी स्वामींना किंवा मी माझ्या गुरूंना किंवा माझ्या ह्यांना कुलदैवतांना प्रार्थना करीन आणि मी कष्टाने पैसे मिळवेन. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला यश पण मिळेल आणि मिळालेल्या पैशाचं समाधान पण मिळेल. धन्यवाद.